Hello students, this is Harsha, your biology faculty at Vinod Sir Science Academy. आता 11th साठी आपल्याला जेवढे काही टॉपिक आहेत त्याच्यापैकी आज आपण जो स्टार्ट करणार आहे इट इज सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. इफ आय एम नॉट मिस्टेकन दिस सेल टॉपिक हॅज बीन इंट्रोड्यूस्ड फ्रॉम आवर 7th स्टँडर्ड. 7th स्टँडर्डला थोडासा टॉपिक आपल्याला इंट्रोड्यूस केला गेला आहे. त्याच्यानंतर 9thला आपल्याला सर्टन काही टिश्यूंचे टाईप वगैरे आले. देन 10thला परत आपल्याला बरेचसे टोटिपोटेन्सी आणि सर्टन काही टर्म्स येऊन गेलेल्या आहेत. सो दिस टॉपिक इज व्हेरी मच फॅमिलियर टू ऑल ऑफ अस. सो लेट्स स्टार्ट विथ द सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये आपण अगदी बेसिकपासून स्टार्ट करूयात. म्हणजेच काय आहे ते म्हणजे आहे आपला सेल. ना आता हा सेल असतो काय? लेट्स डिफाइन इट. सेल इज नथिंग बट द स्ट्रक्चरल फंक्शनल and fundamental unit of life. Fundamental unit of life. काय डिफाइन केले आपण? सेल का आहे? इट इज स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. जर आपण आपल्या अवतीभोवती पाहिला प्रत्येक गोष्ट आपण मेजर करतो. एव्हरीथिंग इज गेट मेजर्ड. मग त्यांचे काही ना काही युनिट्स असतात. व्हॉट अबाउट द लिव्हिंग थिंग्स? व्हॉट अबाउट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सबद्दल बोलणार म्हणजेच आपण त्यांचा स्टडी करणार. आणि याच्यासाठी आपली ही जी ब्रांच आहे अगदी फॅमिलियर आहे, जिला आपण म्हणतो बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये आपण बायो स्टडी कुणाचा करतोय? लॉजी दॅट मीन्स टू स्टडी अँड बायो दॅट मीन्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वी जनरली एक्झिस्ट अराउंड अस अँड थ्रू दॅट वी कॅन ॲक्च्युली अंडरस्टँड द व्हरायटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच ॲक्च्युली गेट टर्म ॲज द बायोडायव्हर्सिटी अँड ऑल थिंग्स आर गेट स्टडीड अंडर दिस स्ट्रीम विच इज बायोलॉजी. व्हेरी इंटरेस्टिंग स्ट्रीम. आता याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा टॉपिक आला आणि त्याच्याबद्दल आपल्याला अगदी बेसिक अगदी फाउंडेशनपासून जर स्टार्ट करायचे असेल तर आपण त्याचं युनिट कन्सिडर करूयात. कारण काय सांगितलं आहे, हे व्हेरियस ॲस्पेक्टमध्ये लाईफचं युनिट आहे. कसं कन्सिडर करूयात? आता इथे मेन्शन केलेला टॉपिक असा आहे इट इज स्ट्रक्चरल. आता ह्युमन बिंगला कन्सिडर केलं तर सर्व टाईपचे जरीही व्हरायटी असेल, वेगवेगळे त्यांचे फिजिकल ॲपियरन्स असतील किंवा काय मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर असेल, दॅट मीन्स ऑल ह्युमन बिंग्स आर हॅव्हिंग सिमिलॅरिटीज अलॉंग विथ द डिफरन्सेस. सगळे सारखे दिसतात पण त्याच्यामध्ये व्हरायटी. म्हणजे ह्युमनचा एक ग्रुप केला तर तो अगदी स्पेसिफिकली आयडेंटिफाय होतो. ॲनिमल्समधले सपोज कोणताही XYZ आपण ॲनिमल, डॉग कन्सिडर केले, कॅट कन्सिडर केले, बर्ड्स असतील पिजन कन्सिडर केले, त्यांचा ग्रुप ऑफ ॲनिमल कन्सिडर केला आणि ऑब्झर्व केला आणि स्टडी करतोय तर ते लगेच आपल्याला आयडेंटिफाय होतात. म्हणजे स्ट्रक्चरली कुठे ना कुठे आपण जर त्यांना ऑब्झर्व केलं तर लगेच ते कॅटेगराइज्ड होतात. दॅट मीन्स इट इज स्ट्रक्चरल. आणि हे स्ट्रक्चरल जो ॲपियरन्स आहे हा कोण प्रोव्हाइड करून देतो आपल्याला? सेल. दॅट मीन्स जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये जे प्रेझेंट असणारे सेल आहेत दे आर द रिस्पॉन्सिबल फॉर देअर स्ट्रक्चरल फॉर्मेशन. एक सिम्पली कन्सिडर करूयात. जर सपोज मी अशा टाईपचा ॲनिमल कन्सिडर करते तर हा ॲनिमल म्हणजेच काय असणार आहे? डेफिनेटली बट ऑब्वियस ह्युमन बिंग ओनली. आणि जर सपोज आपण दुसरा एखादा बर्ड असेल, बर्ड म्हटले की त्यांना विंग्स, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आल्या. सो स्ट्रक्चरल ॲपियरन्समध्ये मात्र हे काय होतात? वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिसतात आणि हा स्ट्रक्चरल ॲपियरन्स त्यांना कोण फॉर्म करून देतो? सेल. लेट्स टॉक अबाउट द फंक्शनल फॉर्म. आता सेल म्हटल्या म्हणजे त्याचा स्ट्रक्चर पार्ट आला आणि आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही इम्पॉर्टंट फंक्शन्स परफॉर्म केले जातात दे ऑल बिकॉज ऑफ द सेल. आता जसं आपण पुढे मूव ऑन करणार त्यावेळेस तुम्हाला त्या सेलचं इम्पॉर्टन्स समजत जाईल का एवढ्या सेल ह्या इम्पॉर्टंट आहेत. सो आपल्या बॉडीमधले जे काय अगदी छोट्या मोठ्या म्हणजे जर बेसिक अगदी कन्सिडर करायचं असेल तर आता जे काही बोलते, ज्या बॉडीच्या मूवमेंट असतात, ज्या काही आपल्या व्हॉलंटर किंवा आपण काय म्हणतो त्याला व्हॉलंटरी किंवा इनव्हॉलंटरी जेवढ्या काही मूवमेंट्स आहेत द्या ऑल आर मूवमेंट्स जस्ट बिकॉज ऑफ सर्टन सिस्टीम. दॅट सिस्टीम्स आर गेट फॉर्म्ड बाय ऑर्गन ॲक्च्युली गेट फॉर्म्ड बाय द टिश्यूज अँड दे आर बेसिक दॅट स्मॉल पॉईंट इट अरायझेस फ्रॉम द सेल. म्हणजे त्यांची एक चेन आपण पुढे कन्सिडर करणार आहोतच, पण फंक्शनल फॉर्म म्हणजेच काय सेल.
जेवढे काही व्हायटल, जेवढे काही वेगवेगळ्या फंक्शन्स परफॉर्म केल्या जातात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, ऑल जस्ट बिकॉज ऑफ सेल. अँड इट इज ऑल्सो फंडामेंटल, दॅट मीन्स त्यांचं फाउंडेशन, कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फाउंडेशन जो आहे इट अरायझेस फ्रॉम द सेल ओनली. आता सपोज आपल्याला एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची असेल, सर्वात पहिल्यांदा आपण काय करतो, त्याचा फाउंडेशन हा फर्मली फॉर्म करून घेतो आणि मग त्याच्यावरती वन बाय वन जे काही एक एक काय म्हणूयात आपण त्याला, फ्लोअर जे काही चढवले जातात त्याच्यानुसार देन फर्दर त्याची ती लेंथ वाढते. पण जो बेसिक जो रॉ फॉर्म आहे तो म्हणजे झाला त्याचा फाउंडेशन. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स स्टार्ट्स देअर लाईफ फ्रॉम दॅट सिंगल सेल अँड दॅट्स वाय दिस सेल इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड इन टुडेज टॉपिक वी आर गोइंग टू कन्सिडर द स्ट्रक्चर ॲज वेल ॲज द ऑर्गनायझेशन ऑफ दॅट सेल इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काही पार्ट याच्यामधला आपल्याला स्टडी झाला आहे, काही पार्ट आत्ता आपण ह्या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो ही झाली आपली डेफिनेशन. व्हॉट इज दॅट? इट इज स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. सजीवांसाठी फार महत्त्वाचं आहे. स्ट्रक्चर फॉर्म कोण करतायत? सेल. त्या ऑर्गॅनिझम्सचे सर्व जे सजीव असेल त्यांचे फंक्शन्स कोण परफॉर्म करतायत? सेलमुळे पॉसिबल होते. आणि हे सर्वात रॉ आहे, फंडामेंटल आहे, बेसिक आहे म्हणून सेल. बरं, आता सेलबद्दल असं सांगितलं जातं, इट इज सेड दॅट जी निडल असते त्या निडलच्या एका टीपवरती एन नंबर ऑफ मिलियन्स, बिलियन्स, ट्रिलियन्स ऑफ सेल्स कॅन ॲकोमोडेट. सेल ज्या काही आहेत त्या सुईच्या एका टोकावरती एवढ्या अबंडंट फॉर्ममध्ये असतील तर त्या साईजमध्ये कशा असतील. किंवा इट इज सेड दॅट अगेन, if all that cells are get aligned one by one to one जर सगळ्या सेल आपण जर अरेंज करून ठेवल्या, it can goes around the earth and form 3 to 4 राऊंड. अर्थच्या भोवती 3 ते 4 फेऱ्या कंप्लीट करतील एवढ्या एका ह्युमन बॉडीमध्ये नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट असलेले सर. म्हणजे आपण त्यांना इमॅजिनही करू शकत नाही. एवढे स्मॉल साईजमध्ये असणारे, एवढ्या नंबर ऑफ फॉर्ममध्ये असणारे ह्या ज्या सेल्स असतील, सर्वात पहिल्यांदा कुणाच्या माइंडमध्ये आलं असेल की हे असं काहीतरी सेल आहे, इथून लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट झाले असावेत, ह्यांच्यामुळे स्ट्रक्चरल, फंक्शनल असा फॉर्म त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला फॉर्म झाला. सो हू वॉज दॅट फर्स्ट पर्सन हू स्टडीड द सेल? सर्वात पहिल्यांदा फर्स्टली ह्या सेलचा स्टडी करणारे जे पर्सन होते ते होते रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक. इन विच इयर? इन 1665. 1665 मध्ये फर्स्ट पर्सन आले रॉबर्ट हुक. त्यांनी याच्यावरती विचार केला की सर्व जे ह्युमन बिंग्स आहेत, स्पेशल जर त्यांचे ग्रुप केले, आता आपण वेगवेगळे फायलम वगैरे स्टडी केले 10th मध्ये, मग त्याच्या अकॉर्डिंग ग्रुप ऑफ जे काय आहेत किंवा तुम्ही हाय हिरार्कियल क्लासिफिकेशन पाहिलं असेल, किंगडम असेल, सब किंगडम असेल, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीशीजपर्यंत. सो त्यांचे स्पेसिफिक ग्रुप घेतले तर ते सेम कॅरेक्टरिस्टिक शो करतात. मग ह्यांच्यामागे काय रिझन असावं? कसे हे फर्दर डेव्हलप होत गेले असावेत? त्यांच्या मूवमेंट, त्यांचं स्ट्रक्चरल, त्यांचा ॲपिरन्स, त्यांचे जेनेटिक कॅरेक्टर कसे ते जेनेटिकली फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन पास ऑन होत आहेत, काय असेल त्याच्यामागे? सो फॉर दॅट पर्पज रॉबर्ट हुक वॉज द फर्स्ट पर्सन हू स्टडीड सेल इन 1665. 1665 मध्ये पहिल्यांदा स्टडी करणारे पर्सन होते रॉबर्ट हुक. बऱ्याच वेळेला याच्यावरती MCQ विचारला जातो. मग त्यांनी काय केलं, त्यांनी जो काही प्लांट असतो त्याचा जो बार्क असतो त्याची एक स्लाइस किंवा कॉर्क, एक थिन लेयर अशी घेतली आणि तिला ऑब्झर्व केलं अंडर दी मायक्रोस्कोप. याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. वेन ही ऑब्झर्व द थिन स्लाइस ऑफ दॅट बार्क, सो ही फाउंड द नंबर ऑफ कंपार्टमेंट्स. काय दिसलं त्यांना? खूप सारे असे नंबर ऑफ कंपार्टमेंट्स ऑब्झर्व झाले. आणि जर हे कंपार्टमेंट्स पाहिले, दिस कंपार्टमेंट्स रिझेंबल्स टू द हनीकोम स्ट्रक्चर. जे मधमाशांचं पोळं असतं त्यांना पाहिल्यानंतर हे अशा टाईपचे कन्सिडर केले जातात किंवा अशा टाईपचे समजून येतात. सो हे जे सेल आहे, लॅटिन लँग्वेजमध्ये सेल दॅट मीन्स द स्मॉल कंपार्टमेंट, स्मॉल रूम्स, हे छोटे छोटे रूमसारखे दिसतात. आणि मग त्याच्यानंतर शोध लागला की हा एक सिंगल जो छोटासा स्मॉल कंपार्टमेंट आहे, इट इज नथिंग बट दी सेल. आता मगाशी आपण सांगितलं की ह्या सेलला ऑब्झर्व करण्यासाठी कशाची गरज लागली आपल्याला? मायक्रोस्कोपची. सो असा कोण पर्सन होता फर्स्ट टाइम त्यांनी मायक्रोस्कोपचा शोध लावला? इन्व्हेन्शन करणारे कोण होते? त्यांचं नेम पाहूयात आपण. ते होते लिव्हनहुक. कोण होते ते? लिव्हनहुक.
ही वॉज द पर्सन बिहाइंड द डिस्कवरी ऑफ दॅट मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपला फर्स्ट टाइम डिस्कवर करणारे लिव्हनहूक होते. यू माइट हॅव नोन अबाउट द डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपचे वेगवेगळे टाईप तुम्हाला फॅमिलियर असेल किंवा तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये तुमच्या लॅबोरेटरीमध्ये ह्यांना कन्सिडर केलं असेल. काय काय आहे त्यांना एकदा कन्सिडर करूयात. एक असतो पहिला काय, सिम्पल मायक्रोस्कोप. सिम्पल मायक्रोस्कोप अगदी सिम्पल. तो काय करतो, एक 50 टाइम्स मोर एवढं मॅग्निफिकेशन वाढवताना दिसून येतं. सो जर मला याच्या मॅग्निफिकेशनबद्दल बोलायचं असेल तर 50 टाइम्स मोर. आपण कसं जेव्हा एखादा पिक्चर क्लिक करतो सो त्याला थोडंसं आपण झूम आउट करतो, थोडंसं त्याला काय करतो, एक्सटेंड करतो. सेकंड टाईपचा मायक्रोस्कोप तो असतो कंपाऊंड मायक्रोस्कोप. नाव दिस कंपाऊंड मायक्रोस्कोप कॅन एक्सटेंड 10,000 एक्सटेन्शन. ह्याला काय म्हणूयात आपण, हे 10,000 टाइम्स मॅग्निफाय होऊ शकतात. म्हणजे इमेज काय होईल, आपल्याला अजून जेवढा छोटा स्मॉल पार्ट असेल तेवढा तो आपल्याला इलॉबरेटेड वेमध्ये दिसून येऊ शकतो. एक थर्ड टाईपचा वापरला जातो, त्याला कन्सिडर केलं जातं लाईट मायक्रोस्कोप. जेव्हा केव्हा आपण एखादे स्मॉल स्ट्रक्चर ऑब्झर्व करतो, समवॉट लाईक सेल, तेव्हा काय केलं जातं, बीम ऑफ लाईट यूज केलं जातं. आणि अशा टाईपचे मायक्रोस्कोप दे आर नोन ॲज द लाईट मायक्रोस्कोप. कारण लाईटच्या फॉर्ममध्ये जर आपण स्टडी केला किंवा त्यांना ऑब्झर्व केलं तर आपल्याला मोर प्रॉमिनंट ते छोटे छोटे पार्ट्स स्टडी करायला इझी जातात. अँड द लास्ट वन इट इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता मी फक्त इथे उल्लेख केला, रॉबर्ट हुक ही ऑब्झर्व द स्मॉल कंपार्टमेंट्स ऑर द हनीकोम लाईक स्ट्रक्चर. म्हणजे आपल्याला फक्त एक आउटर लाईन दिसली. व्हॉट अबाउट द इनर सेल ऑर्गनल्स, त्या सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे जे काही त्यांचे ऑर्गन असेल, ज्यांना आपण जनरली सेल ऑर्गनल्स म्हणतो, हे जे सेल ऑर्गनल्स आहेत जर त्यांना ऑब्झर्व करायचं असेल तर आपल्याला एवढे मॅग्निफिकेशन हे सफिशियंट नसणार आहे. अँड फॉर दॅट पर्पज जनरली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज गेट यूज्ड. मग याचं मॅग्निफिकेशन किती असतं, याचं 5 लाख अँड मोर एवढं त्यांचं जे रेझोल्युशन असतं किंवा त्यांचं मॅग्निफिकेशन, ती जी पॉवर आहे ती मात्र अजून एक्सटेंड होते. आणि इच अँड एव्हरी स्मॉल सेल ऑर्गनल्स अलॉंग विथ देअर स्ट्रक्चर, मग त्यांचे आउटर जे लेअर असेल, इनर लेयर्स असेल किंवा जे फ्लुइड्स असेल, एव्हरीथिंग कॅन बी सीन क्लिअरली. सो आपल्याला जर सेलचा स्टडी करायचा असेल, जसं आपण सांगितलं की हा जो सेल आहे वन ऑफ द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरमध्ये येतो किंवा हे साईजमध्ये फार छोटे असतात, त्याच्यामुळे ह्यांना स्टडी करायचं असेल तर ह्यांचा स्टडी हा बेसिकली मायक्रोस्कोपिक असतो. सगळ्या सेल तशा आहेत का, नाही. सम सेल्स आर मायक्रोस्कोपिक बट वाईल सम सेल्स कॅन बी सीन विथ अवर नेकेड आईज. आपण काय करू शकतो, त्यांना इझिली पाहू शकतो. म्हणजे काही सेलची जर साईज कन्सिडर केली तर ती व्हेरी 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 स्मॉल फॉर्ममध्ये आहे, तर काही आपण इझिली त्यांना ऑब्झर्व करू शकतो. जे स्मॉल आहेत, इन केस ऑफ द स्मॉल साईज सेल, हिअर वी कॅन यूज एनी टाईप ऑफ मायक्रोस्कोप. इट डिपेंड्स अपॉन देअर स्ट्रक्चर. ॲनाटॉमी कन्सिडर करायची आहे, मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक आपल्याला त्यांच्या कन्सिडर करायच्या आहेत, जेनेटिक्स आपल्याला त्यांचा स्टडी करायचा आहे, त्यांची हिस्टॉलॉजी कन्सिडर करायची. अगेन इट डिपेंड्स. त्यांच्यानुसार काय करणार आपण, त्यांचा स्टडी करण्यासाठी ह्यांना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्सिडर करू. मी परत आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात आपण, की हा जो सेल पार्ट आहे हा एवढा इम्पॉर्टंट का, त्याच्यासाठी आपण एक चेन बनवूयात. ठीक आहे, काय पाहतोय, अ ग्रुप ऑफ सेल come together, perform the specific function and form tissue. काय केले सेलनी, सर्टन काही ग्रुप ऑफ सेल एकत्र आले, त्यांनी स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म केले. कारण जेवढ्या वेगवेगळ्या टाईपच्या सेल असेल हे प्रत्येक जण स्ट्रक्चरली वेगळे आहेत आणि जसं त्यांचं स्ट्रक्चर अकॉर्डिंगली ते काय करतात, फंक्शन परफॉर्म करतात. सो द ग्रुप ऑफ स्पेसिफिक ग्रुप ऑफ सेल्स कम टुगेदर and perform their function and form the tissue. Group of tissue come together and perform their function and forms the organ. Again later a group of organ come together and form the organ system. ह्यांनी काय तयार केली, organ system. And from this organ system there is a development of entire organism. आपण आपलं एक्झाम्पल घेऊयात, कन्सिडर करूयात. आपल्या सर्वांचं ओरिजिन जर कन्सिडर करायचं असेल अगदी बेसिकपासून, सिंगल सेलपासून टिश्यूंकडे आले. आता जर ह्या सेलला एका सेलला कन्सिडर करून चालणार नाही आपल्याला. ह्याच्यासाठी आपण लास्ट इयरला सुद्धा काही टॉपिक पाहिले होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला
फ्लावरच्या रिप्रोडक्शनमध्ये काही टॉपिक गेले, म्हणजे आपल्याला मेल गॅमेट असतील, फिमेल गॅमेट असतील, हॅप्लॉइड नेचर जे होते फ्यूज झाले, फ्यूज होऊन त्यांच्यापासून झायगोट तयार झाला. पण ते जे काही मेल गॅमेट होते, फिमेल गॅमेट होते, हे सिंगल सेलच्या फॉर्ममध्ये होते. सेल आले, फ्यूज झाले आणि मग त्यांच्यापासून जे काही फर्दर रिपिटेटिव्ह मायटॉटिक किंवा मियोटिक फॉर्ममध्ये सेल डिव्हिजन असेल, आता हे सेल डिव्हिजनसुद्धा जस्ट आपण लास्ट इयरला आपण कन्सिडर केले होते, त्यांच्यापासून तयार झाले टिश्यू. हळूहळू ह्या टिश्यू अगेन फर्दर प्रोसीड होतात अँड गेट डेव्हलप इन टू द डिफरंट ऑर्गन. ग्रुप ऑफ ऑर्गन आले, तयार झाली सिस्टीम आणि अशा वेगवेगळ्या सिस्टीमपासून आपल्याला दिसतात तो एंटायर ऑर्गॅनिझम्स तयार झालेला. मग आता आपण पहिल्यांदा सेलचे काही एक्झाम्पल कन्सिडर करूयात, त्यांच्यापासून टिश्यू कशा फॉर्म झाल्यात त्यांना कन्सिडर करूयात, मग येऊयात ऑर्गनकडे, मग ऑर्गन सिस्टीमकडे आणि मग त्या ऑर्गॅनिझम्सला कन्सिडर करूयात. जर आपल्याला सेलचे एक्झाम्पल सांगायचे असेल तर कोणते कोणत्या टाईपचे सेल माहिती आहेत? अगदी बेसिक आपण जे 7th स्टँडर्डला पाहिला होता टॉपिक प्लांट सेल, ॲनिमल सेल, ते डिपेंड्स टाईपवरती. प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल, जर्म सेल, सोमॅटिक सेल, राईट, युनिसेल्युलर सेल, मल्टीसेल्युलर सेल, सिंगल सेलच्या फॉर्ममधले. आता जेव्हा किंवा ह्या सेलपासून टिश्यू फॉर्म होतील, मग आता आपण ह्युमन बिंगला कन्सिडर करूयात. आपल्या बॉडीमधल्या ज्या सेल्स असतील त्यांना आपण कोणती पण एखादी सेल कन्सिडर केली, सपोज ब्लड सेल ना, सेल ब्लडमधली एक जी सिंगल सेल असेल, ल्युकोसाइट्स असतील किंवा सपोज आपण रेड ब्लड सेल्स कन्सिडर करतो, व्हाईट ब्लड सेल्स असतील, प्लेटलेट्स असतील, हे एक सिंगल सेल. जर आपल्या स्किनवरचा जो लेअर असतो इपिथेलियम लेअर, त्याच्यामधली एक सिंगल सेल किंवा प्लांटमधली कोणती पण एक सिंगल सेल आपण कन्सिडर केली, पॅरेनकायमा असेल, एरेनकायमा असेल, कोलेनकायमा असेल, क्लोरेनकायमा असेल, एनिथिंग वी कॅन कन्सिडर एनी सिंगल सेल. ह्या सिंगल सेलपासून तयार झाले टिश्यू. मग आपल्या बॉडीमध्ये असे कोणते कोणते टिश्यूज आहेत? कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याच्यानंतर आपण नर्वस टिश्यू जे आहेत त्यांना कन्सिडर करतो, किंवा कन्सिडर केले आपण ज्या ब्लड टिश्यू, ब्लडमधल्या सेल, ग्रुप ऑफ सेल एकत्रित आल्या, त्यांच्यापासून जी टिश्यू तयार झाली ती झाली ब्लड. बरं, ऑर्गनकडे आलो तर आपल्याला वेगवेगळे ऑर्गन माहितीच आहेत. आपले जे व्हायटल इनर फॉर्ममध्ये असणारे ऑर्गन असतील, हे बाहेरचे जे ऑर्गन आहेत हे कशापासून तयार झाले? टिश्यूंपासून तयार झाले. मग जर सपोज मला ऑर्गन सिस्टीमबद्दल बोलायचं असेल, ऑर्गन सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीम झाली, रिप्रोडक्टिव्ह झाली, सर्क्युलेटरी झाली, रेस्पिरेटरी झाली, देन त्याच्यानंतर आपण एक्सक्रिटरी कन्सिडर केली, कोणतीही कन्सिडर करा, ही सिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्गन. जर सपोज आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल बोलायचं असेल तर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये इट कंपरायझेस विथ द नोज ऑर वी कॅन से द नॉस्ट्रिल्स, देन लॅरिंग्स, फॅरिंग्स, देन ट्रकिया गेट डिवायडेड इंटू ब्रोंकाय फर्दर गेट डिवायडेड इंटू ब्रॉन्कियल्स अँड ॲट द एंड ऑफ दॅट ब्रॉन्कियल्स अल्व्हिओलाय आर प्रेझेंट. म्हणजे हा एक पार्ट, एक ऑर्गन एकत्रित येऊन ती सिस्टीम तयार केली. अशा सगळ्या सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम जी रेस्पिरेशनला हेल्प करते, डायजेस्टिव्ह सिस्टीम डायजेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम ही बॉडीमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन करते, नर्वस सिस्टीम जो आपला न्यूरल कंट्रोल असतो त्याला हेल्प करतात, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम रिप्रोडक्शनसाठी हेल्प करते, एक्सक्रिटरी सिस्टीम वेस्ट जे सबस्टन्स असतील, जे मॅटर असेल त्यांना एक्सपेल करण्यासाठी. ह्या सर्व डिफरंट सिस्टीम एकत्रित येऊन मग तयार झाला आहे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ह्या सर्वांचं जर ओरिजिन पाहिलं, ओरिजिन काय आहे? सेल. And that's why this cell is very important, and for that purpose we have to study their structure as well as the organization. कसे ऑर्गनाइज झाले, त्यांचे अजून इनर सेल ऑर्गॅनल्स कसे आहेत, ते सेल ऑर्गॅनल्स, त्यांची नावं, त्यांचे स्ट्रक्चर, त्यांचे फंक्शन, मग ते प्रोकॅरियोटिकमध्ये आहेत, युकॅरियोटिकमध्ये आहेत, त्यांचे टाईप आहेत, साईज आहे, शेप आहे, स्ट्रक्चर, फंक्शन्स, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू स्टडी इन दिस टॉपिक. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, पुढे जाऊन ह्यांच्यामध्ये आता कुणी सर्वात पहिल्यांदा ह्या सेलबद्दल बोलते. वी नो दॅट सेल थेअरी वॉज प्रपोज्ड बाय द M.J. शिल्डन अँड द थिओडोर शॉन. आता याच्यावरती क्वेश्चन येतात, तुम्हाला हळूहळू समजेल की प्रत्येक टॉपिकमध्ये एक छोट्यातली छोटी थिंग जी आहे त्याला आपल्याला पिक करायचे, जेणेकरून आपण 11th 12th दोन्ही एकत्रित मिळून कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आत्तापासून प्रिपेअर करतो. राईट. सो सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय काय नवीन नावं गेली, सो याची एक लिस्ट करणार तुम्ही. रॉबर्ट हुक, ही वॉज द फर्स्ट पर्सन हू स्टडीड द सेल फर्स्ट इन 1665. लिव्हनवॉक, ही वॉज द पर्सन बिहाइंड द डिस्कवरी ऑफ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपसाठी असणारे लिव्हनवॉक होते. आता बोलूयात आपण सेल थिअरीबद्दल. सेल थिअरी. दिस सेल थिअरी firstly proposed by M.J. Sheldon and the Theodore Shon.
हे 2 पर्सन होते, नावं विचारली जातात बऱ्याच वेळेला MCQच्या फॉर्मॅटमध्ये. हे 2 पर्सन होते, त्यांनी सर्वात पहिल्यांदा सेल थिअरीबद्दल सांगितलं की सेल्स कसे अराईज झाले असेल, का असेल, हे स्ट्रक्चरली कसे आहेत, फंक्शनली कसे आहेत, आणि ॲक्च्युली ते स्टडीच्या फ्लोमध्ये आले. पण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड केल्या नव्हत्या, ज्या फर्स्ट टाईम नोटीसमध्ये आणून देणारे पर्सन होते आर विर्शॉ. आर विर्शॉ ही वॉज द फर्स्ट पर्सन. सेल थिअरीमागे एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन यांचंही होतं, आणि त्यांनी एक स्टेटमेंट सांगितलं, आणि ह्या स्टेटमेंटला सुद्धा बऱ्याच वेळेला विचारलं जातं. स्टेटमेंट होतं ओमनीस सेल्युला ई सेल्युला. आता हे थोडंसं अरेबिक लँग्वेजमध्ये वाटेल, पण ॲक्च्युली हे लॅटिन फॉर्ममध्ये आहेत. याचा मिनिंग असा होतो ओमनीस सेल्युला सेल्युला दॅट मीन्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम अरायझेस फ्रॉम द सिंगल सेल. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं जर कुठून स्टार्ट झाली असेल तर यांची बेसिक जी स्टार्ट आहे इट गेट स्टार्ट फ्रॉम द सेल इट सेल्फ. स्वतः सेलपासून स्टार्ट झालेत, म्हणून ते स्टेटमेंट वापरलं जातं ओमनीस सेल्युला सेल्युला. अँड फर्दर बरेचसे सेल थिअरी आल्या, ज्या थोड्याशा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं गेलं, सर्टन चेंजेस केले गेले. त्याच्यानुसार जी सेल थिअरी आहे ती असते मॉडर्न सेल थिअरी. सो ह्या सेल थिअरीबद्दल आपण थोडंसं नंतर पाहणार आहोत. ही जी मॉडर्न सेल थिअरी आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बोलणार आहोत. आणि ह्या सेल थिअरीबरोबर बरेचसे पॉश्युलेट्ससुद्धा आले होते, सो ह्यांनाही आपण पुढे कन्सिडर करणार आहोत. पॉश्युलेट्स सेल थिअरीबद्दल काय काय आहेत ते. सो एक इन जनरल तुम्हाला सेल थिअरीबद्दलचा टॉपिक लक्षात आला आहे. आता आपण काय करूयात, सेलला कन्सिडर करूयात, ह्याच्या स्ट्रक्चरकडे जाऊयात. स्ट्रक्चरली जर आपण ह्यांना कन्सिडर केलं तर हे छोटे असतील, मोठे असतील, साईजमध्ये जर पाहिले तर अगदी मायक्रोस्कोपिकपासून हे बऱ्यापैकी विजिबल फॉर्ममध्ये सुद्धा आहे. सो पहिल्यांदा काय करूयात, आपण त्यांच्या साईजकडे जाऊयात, शेपकडे जाऊयात, आणि देन जाऊयात त्यांचे टाईप कोणते कोणत्या फॉर्ममध्ये कसे कसे दिसतील ते कन्सिडर करूयात. ओके, सो सेलच्या स्ट्रक्चरमध्ये काय काय स्टार्ट करतो आपण. द स्ट्रक्चर ऑफ सेल. सेलच्या स्ट्रक्चरमध्ये आपण पहिल्यांदा पॉईंट कन्सिडर करूया, ती म्हणजे त्यांची साईज. सर्वच्या सर्व सेल मायक्रोस्कोपिक आहेत का? नो. सर्वच्या सर्व सेल ह्या आपण इझिली पाहू शकतो का? अगेन नाही. मग काही कशा आहेत मायक्रोस्कोपिक. मग आपण असा विचार करूयात की सर्वात स्मॉलेस्ट सेल कोणती आहे आणि तिची साईज काय असावी. वन ऑफ द स्मॉलेस्ट सेल इज नोन ॲज मायकोप्लाझ्मा और प्लाझ्म गॅलिसेप्टिकम. ही सर्वात स्मॉलेस्ट सेल आहे अँड द साईज ऑफ दिस सेल इट इज नियरली 0.3 मायक्रोमीटर. मायक्रो व्हेरी 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 स्मॉल युनिट कन्सिडर करतो, एवढी स्मॉलेस्ट आहे. जर स्मॉलेस्ट अशी असेल तर बिगेस्ट कशी असेल. बिगेस्ट सेल इज नथिंग बट दी एग ऑफ एन ऑस्ट्रिच. जर तुम्ही शामृगाचं अंड पाहिलं असेल ती एक सिंगल सेल झाली. जर आपण सपोज एखादं कोंबडीचं अंड कन्सिडर केलं ते एक सिंगल एग म्हणजे सिंगल सेल झाली. ऑस्ट्रिचचे एग ही लार्जेस्ट सेल कन्सिडर केली जाते आणि त्यांची साईज असते 15 to 18 सेंटीमीटर. आता हे सेंटीमीटर आहे. आपली जी छोटी स्केल असते ती 15 सेंटीमीटरची असते. म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ऑस्ट्रिचचं जे एग आहे ते एवढ्या लेंथचं असतं आणि अगदी सहजतेने दिसतं. आणि सर्वात जी स्मॉलेस्ट सेल आहे तिचं नाव आहे मायकोप्लाझ्म गॅलिसेप्टिकम. ह्याला लक्षात ठेवतोय. मग साईजनुसार कसे आहेत हे खूप वेगवेगळे. आता याच्यामध्ये बॅक्टेरियल सेलला कन्सिडर करा, व्हायरस असतील त्यांना कन्सिडर करा, एखादे ॲम्फिबियन असेल, काही XYZ प्लांट्स असेल, सर्वांना कन्सिडर करा. प्रत्येकांच्या साईजमध्ये आपल्याला व्हेरिएशन मिळेल. सो आपल्याला टेक्स्टबुकमध्ये ह्यांचे व्हेरियंट फॉर्म दिलेत, आपण ह्याला थोडंसं नंतर कन्सिडर करणार. आज आपण फक्त इंट्रोडक्टरी फॉर्ममध्ये की हे कसे आहेत ह्यांना कन्सिडर करतो. स्ट्रक्चरच्या नंतर जाऊयात आपण शेपकडे. सर्व सेलचा शेप हा सेम असणार आहे का? अगेन आन्सर इज नो. आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स दिसतील, कॉलमनार सेल्स असतील, सिलिएटेड फॉर्ममध्ये असतील, ओव्हल शेपमध्ये असतील, स्पॅरिकल फॉर्ममध्ये असतील, कोनिकल फॉर्ममध्ये असतील, पिरॅमिड शेप असतील. म्हणजे शेप वाईज सुद्धा हे सर्व कसे आहेत? वेगवेगळे. लक्षात येत आहे. सो शेप जो आहे तो सुद्धा कसा आहे? वेगवेगळा. इट इज नॉट इन स्पेसिफिक शेप. एका पर्टिक्युलर शेपमध्ये नाही दिसणार. मग कसे दिसतील हे स्पेरिकल पण दिसतील. स्पेरिकल म्हणजे कसे? गोल.
हे ओव्हल शेपमध्ये पण दिसतील. ओव्हल शेप म्हणजे कसा, थोडंसं निमुळता, म्हणजे आपण एग शेप जो पार्ट असतो त्याला म्हणूयात ओव्हल शेप. किंवा काय म्हणूयात आपण अजून, हे कॉलमनार फॉर्ममध्ये असतील, किंवा हे क्यूबसारखे असतात म्हणून त्यांना क्युबॉइडल सेल म्हटले जातात, किंवा हे स्पेरिकल झाले नाही का आपले. देन त्याच्यानंतर आपण पिरॅमिड शेपमध्ये असतील. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपण अजून कन्सिडर करूयात, सपोज कॉलमनार झाला, स्पायरल शेपमध्ये असतील. सो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण जसे त्यांना कन्सिडर करू वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसेल. आपण थोडेसे एक्झाम्पलकडे जाऊयात. जर मला स्पेरिकल शेपबद्दल बोलायचं असेल तर स्पेरिकल जी एक सिंगल सेल असते, फिमेल एग सेल जी आहे, ओवम किंवा त्याला ओवा कन्सिडर केला जातो, ओ साईड स्पेरिकल फॉर्ममध्ये आहे. जर मेलमध्ये आपण टेस्टिस वगैरे कन्सिडर केल्या तर ते ह्या ॲक्च्युली ओव्हल शेपच्या आहेत, पण आपल्याला शेप कन्सिडर करतो आहे. कॉलमनार असतील, जे आपला नेझल ट्रेकियाचा फॉर्म असतो त्याच्यामध्ये जे काही असे उभे कॉलमनार, सिलिएटेड कॉलमनार सेल प्रेझेंट असतात. क्युबॉइडल असतील, फ्लॅटन्ड सेल असतात बॉडीमध्ये, ज्या इपिथेलियल लेअर असतात ह्या बऱ्याच वेळेला बेसमेंट मेम्ब्रेनला प्रेझेंट असणाऱ्या सेल ह्या इपिथेलियल फॉर्ममध्ये किंवा ह्या थोड्याशा फ्लॅटन्ड फॉर्ममध्ये असतात. स्पायरलमध्ये जर स्पर्म सेल कन्सिडर केली तर ही स्पायरल फॉर्ममध्ये आहे. सो अगेन सेल गेट व्हॅरी इन शेप. वेगवेगळ्या शेपनुसार कसे झाले, हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये झाले. बाय. आणि एक तिसरा मुद्दा जो बोलायचा आपल्याला तो आहे त्यांचे टाईप्स. आता सेलचे टाईप ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस आस्पेक्ट इट गेट क्लासिफाईड इन टू द डिफरंट टाईप्स. म्हणजे कसे, जर सपोज मला बेस्ड ऑन प्लांट्स आणि ॲनिमल्स ह्याच्यानुसार ह्यांचं क्लासिफिकेशन करायचं असेल तर टाईप काय पडेल त्यांचा माहिती आहे. टाईप शुड बी आयदर प्लांट सेल और ॲनिमल सेल. अगदी बेसिक आपण डिफरन्स पाहिले, डिफरन्शिएट बिटवीन द प्लांट सेल ॲनिमल सेल. मग शेपनुसार सुद्धा कन्सिडर करतो. अशी जर सपोज सेलचा शेप असेल तर आपण जनरली तिला प्लांट सेल कन्सिडर करतो, आणि जर आपल्याला ही अशा रेक्टँग्युलर फॉर्ममध्ये जर आपल्याला कन्सिडर झाली ॲनिमल सेल कन्सिडर करतो. पण सर्व ॲनिमल्समधल्या सर्व सेल ह्या शेपच्या नसतात. सर्व प्लांट्समधले ज्या काही सेल आहेत त्या फक्त एकाच टाईपच्या शेपच्या नाही आहेत, कारण आपण सांगितले हे शेप काय होतात, व्हॅरी होतात. प्लांटमध्ये सुद्धा जायलेम फ्लोएम जे टिश्यू आहेत त्यांच्या ज्या सेल्स आहेत, पॅरेनकायमा असेल, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा, एरेनकायमा, सर्व सेल ह्या अगेन डिफरंट आहेत, कारण त्यांचं स्ट्रक्चर डिटरमाइन काय करते, फंक्शन. मग जर सपोज एखाद्या त्या पार्टचं फंक्शन कंडक्ट करण्यासाठी असेल तर ती सेल जागेवरती छोटी असेल का, नाही, ती सेल अशी इलॉंगेटेड फॉर्ममध्ये असेल, ट्युब्युलर फॉर्ममध्ये असेल, जेणेकरून ते कॅरी करून घेऊन जाईल. सो प्रत्येक सेलचं स्पेसिफिक फंक्शन आहे आणि त्याच्यामुळे त्याचं ते तसं स्ट्रक्चर आले. नाव आता हे झालं प्लांट आणि ॲनिमलनुसार क्लासिफाय केलं. जर सपोज आपण कन्सिडर केलं ऑन द बेसिस ऑफ काय सांगतो आपण की केव्हा ते इव्हॉल्व होत गेले, अगदी प्रिमिटिव्ह टाईपचे असतील, नॉट सो डेव्हलप फॉर्ममध्ये, आणि आत्ताचे डेव्हलप फॉर्ममध्ये असे जर सेलचे टाईप कन्सिडर करायचे असेल देन सेल कॅन बी क्लासिफाईड इन टू आयदर प्रोकॅरियोटिक सेल और यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस इज नॉट डिफाइंड, नॉट वेल डेव्हलप अलॉंग विथ द न्यूक्लियर मेम्ब्रेन. In case of eukaryotes, nucleus is well defined, well developed along with the nuclear membrane and other cell organelles. So develop कसे झालेत, अगदी सुरुवातीचे जे प्रिमिटिव्ह होते त्याच्यानुसार असेल. द प्रिमिटिव्ह म्हणजेच प्रोकॅरियोटिक, जे आपल्याला स्पेसिफिक बॅक्टेरियांमध्ये अजूनही दिसून येतात, आणि हे झाले युकॅरियोटिक. बरं, आता हे जे काय आहेत एक सिंगल सेल आहे, खूप सारे आहेत, ह्यांच्यानुसार सुद्धा ह्यांचे टाईप पडतात आणि हे टाईप कन्सिडर केले जातात. मग एक सिंगल सेल असेल तर तिला आपण म्हणतो युनिसेल्युलर, खूप साऱ्या सेल असेल तर त्यांना म्हटलं जातं मल्टी सेल्युलर. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल्स गेट क्लासिफाईड इन टू युनिसेल्युलर अँड मल्टी सेल्युलर. व्हॉट अबाउट इफ, आता हा थोडासा वेगळा, सेल कॅन बी क्लासिफाईड इन टू स्पर्म सेल और वी कॅन से द जर्म सेल, जर्म सेल अँड सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल. आता हे प्लांट ॲनिमल झालं आहे आपला स्टडी करून, युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर झाला आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक थोडंसं झालं आहे, आणि अजून डिटेल फॉर्म ह्या लेसनमध्ये पाहणार. आणि ॲज वेल ॲज वी आर गोइंग टू कन्सिडर जर्म सेल अँड सोमॅटिक सेल. पहिल्यांदा हे आहेत काय हे पाहूयात. जर्म सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. जनरली गॅमेट्स आर showing the two different types, male gamete and female gamete. In case of male gamete, that germ cell produce sperm through the spermatogenesis, and in case of female, egg cell get produced, germ cell.
ह्या नेहमी हॅप्लॉइड नेचरच्या दिसतात. जे सोमॅटिक सेल असतात ह्या मात्र आपल्या बॉडीमध्ये छोटा जो फिटसची डेव्हलपमेंट असते एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटपासून 2 सेल आल्या, मेल गॅमेट फिमेल गॅमेट, फ्यूज झाल्या झायगोट, झायगोटपासून तयार झाला एम्ब्रिओ, एम्ब्रिओपासून एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलप होत जातो फिटस आणि फिटसच्या 9 मंथच्या ड्युरेशनमध्ये 1 बाय 1 जे काही त्यांचे ऑर्गॅनोजेनेसिस असतात म्हणजे 1 बाय 1 जे ऑर्गन डेव्हलप होत जातात आणि ह्या ऑर्गनपासून जे काही ऑर्गन सर्वांचे सेम फॉर्ममध्ये तयार होतात म्हणजेच ह्या सेम सेल डेव्हलप होताना दिसतात थ्रू मायटॉटिक सेल डिव्हिजन. इन केस ऑफ जर्म सेल मिओटिक सेल डिव्हिजन. सो हे मायटॉटिक सेल डिव्हिजन आणि मिओटिक सेल डिव्हिजन आपल्याला लास्ट इयरला डिटेल फॉर्ममध्ये झाले प्लस आपण ह्या वर्षीसुद्धा त्यांना अजून डिटेल फॉर्ममध्ये पुढे फर्दर कन्सिडर करणार आहोत. सो सोमॅटिक दॅट मीन्स द सेम काइंड ऑफ सेल. जर्म सेल ह्या मात्र गॅमेट्स फॉर्मेशनसाठी आपल्याला हेल्प करताना दिसून येतात. आता आपण एक काम करूयात संपूर्ण लेक्चरचा एक 5 मिनिटमध्ये क्विक रिकॅप कन्सिडर करूयात. आपण जो लेसन स्टार्ट केला आहे लेसन आहे आपला सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. स्टार्ट केली आपण सेलच्या डेफिनेशनपासून. सेल आर नथिंग बट दी स्ट्रक्चरल फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं जर युनिट कशामध्ये त्यांना मोजायचं असेल तर ते म्हणजे सेल आहे. जर सपोज आपल्याला एखादी लायब्ररी कन्सिडर केली नंबर ऑफ बुक्स आहेत त्यांचं एक सिंगल युनिट जर कन्सिडर केलं म्हणजे ती बुक झाली. त्या बुकमधले नंबर ऑफ पेजेस झाले, पेजेसमधला एक सिंगल पेज, त्या पेजेसवरचे नंबर ऑफ लाईन्स, लाईन्समधले नंबर ऑफ वर्ड्स, त्या वर्ड्समधला जो एक सिंगल लेटर असेल तो कसा बेसिक सुरुवात तिथून स्टार्ट झाली तशी आपली सर्वांची सुरुवात सेलपासून झाली. दॅट मीन्स ग्रुप ऑफ सेल कम टुगेदर परफॉर्म फंक्शन अँड फॉर्म in the form of tissue. Group of tissue further get lead into the formation of organs and certain group of organ further form the organ system and different organ systems togetherly form the entire organism. Then first cellचा स्टडी करणारे पर्सन होते ते होते रॉबर्ट हुक. कोण होते? रॉबर्ट हुक. त्याच्यानंतर आपल्याला यांच्यासाठी वेगवेगळ्या मायक्रोस्कोपचा स्टडी करावा लागतो आणि मायक्रोस्कोपबद्दल सांगणारे पर्सन होते ते होते लेव्हनहुक. वेगवेगळ्या टाईपच्या मायक्रोस्कोपला सुद्धा कन्सिडर केलं. फक्त आपलं लक्ष कुठे ठेवायचं त्यांची मॅग्निफाईंग पॉवर जी आहे कोणत्या पर्पजसाठी कोणत्या टाईपचा मायक्रोस्कोप यूज केला जातो हा बेसिक पार्ट आहे. देन त्याच्यानंतर आपण बोललो होतो इथे सेल थिअरी प्रपोज करणारे 2 पर्सन. नावं फार महत्त्वाची आहेत याच्यामध्ये. एक आहेत MJ शिल्डन आणि दुसरे आहेत थिओडोर शॉन. दे वेर द फर्स्ट पर्सन बिहाइंड द सेल थिअरी. सेल थिअरी सर्वात पहिल्यांदा सांगणारे. त्याच्यामध्ये सर्टन चेंजेस करून मग आले आर विर्शो. मग जो बदल झाला ना त्याला कन्सिडर केलं गेलं मॉडर्न सेल थिअरी. त्याचे सर्टन पॉश्युलेट्स आले. सो टोटिपोटेन्सी असेल, पॉश्युलेट्स असतील, मॉडर्न सेल थिअरी असेल, विल कन्सिडर इन द नेक्स्ट लेक्चर. ह्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं ओमनी सेल्युलाई सेल्युला दॅट मीन्स ऑल सेल अरायझेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल ॲज वेल ॲज ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट्स देअर लाईफ फ्रॉम अ सिंगल सेल. एका सिंगल सेलपासून त्यांची लाईफ स्टार्ट व्हायला किंवा लाईफची जर्नी स्टार्ट होते. आफ्टर दॅट वी हॅव कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ सेल. In that structure, size, the smallest cell is nothing but the mycoplasma gallisepticum, which shows the 0.3 micrometer in length. Largest cell, it is considered as egg of an ostrich, which is generally 15 centimeter in length. Then shape, different shape consider केले आणि त्याच्यानंतर आपण consider केले त्यांचे types. Thank you.